जय शिवराय मित्रांनो 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठीचं एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणण्यात आलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज माफ करणं असेल, 2 लाखाच्या वरील कर्जासाठी ओटीएस असेल किंवा नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देणं असेल, या बाबींचा लाभ दिला जात आहे। आणि या योजनेचा लाभ दिला जात असताना 1 एप्रिल 2019 पासूनची कर्ज याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे। मग याच्या पूर्वीच्या कर्जाचं काय होणार असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्वीची कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये विनाअट घेतली जातील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती। मित्रांनो, एकंदरीत ही सध्याची स्थिती आहे, परंतु याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती, या कर्जमाफीमध्ये जवळजवळ 50,60,000 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं, ज्याच्यापैकी 44,06,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती आणि जवळजवळ 6,56,000 शेतकरी हे या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते। ते पात्र असताना देखील त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता आणि या कर्जमाफीचा लाभ मिळण्यापूर्वीच राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना आणण्यात आलेली होती। त्या योजनेमध्ये या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता आणि याच कारणास्तव काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून या अंमलबजावणीच्या विरोधात किंवा लाभ न मिळाल्याच्या संदर्भात कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि या संदर्भात 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन शासनाला या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की मार्च महिन्यामध्ये साधारणपणे 26 मार्च ते 28 मार्चच्या दरम्यान या शेतकरी कर्जमाफीसाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि आता सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही पूर्वने मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा 200 कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5,900 कोटीची आवश्यकता आहे, परंतु त्याच्यापैकी हा हळूहळू आणि थोडा निधी आता उपलब्ध करून दिला जात आहे आणि उर्वरित असलेले शेतकरी आता या जी सुरू असलेली कर्जमाफी त्याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। मित्रांनो, यापूर्वी जो काही 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता, या निधीच्या माध्यमातून 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळजवळ 66,756 शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 10,146 शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील 11,816 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 10,123 शेतकरी, धुळे नंदुरबार जिल्ह्यामधील 4,060 शेतकरी, जालना जिल्ह्यामधील 3,347 शेतकरी, नाशिक जिल्ह्यामधील 21,547 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 2,590 शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील 3,127 शेतकरी असे एकूण 66,756 शेतकऱ्यांना 464 कोटी 93 लाख रुपयाचा हा निधी वितरित केला जाणार आहे। त्यांची जी काही कर्जमाफी असणार आहे याच्यामध्ये 1.5 लाख पर्यंतची कर्जमाफी आणि 1.5 लाखाच्या वरील जी काही ओटीएस असेल ही योजना राबवून ती कर्जमाफी दिली जात आहे, ज्याची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू झालेली आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर 22 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ज्या बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अधीन आहेत। याच्यामध्ये रेणापूर विविध कार्यकारी सोसायटी रेणापूर, वर्सोली विविध कार्यकारी सोसायटी रायगड, वडगाव विविध कार्यकारी सोसायटी रायगड, सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्था गंगापूर, गोदा युनियन सिन्नर, शुगरकेन प्रोड्युसर माळशिरस, शिरोळी सेवा संस्था जुन्नर, काळगंगा कृषक तारळे पाटण, आडगाव बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी छत्रपती संभाजीनगर, सातारा विविध कार्यकारी सोसायटी छत्रपती संभाजीनगर, निपाणी विविध कार्यकारी सोसायटी छत्रपती संभाजीनगर, हर्सुल विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, पैठण विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, युनियन कृषक सेवा सहकारी संस्था पूर्णा जालना, काटनेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था पूर्णा परभणी, माटेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था पूर्णा परभणी, पिंपळगाव विविध कार्यकारी संघटना पूर्णा परभणी, नरसापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था हिंगोली, तरोडा विविध कार्यकारी संस्था हिंगोली, सिंगणापूर विविध कार्यकारी संस्था हिंगोली आणि विविध कार्यकारी संस्था वाडी बुद्रुक नांदेड, गांगलगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था चिखली तालुका चिखली बुलढाणा अशा प्रकारच्या 22 सहकारी संस्थांची सुद्धा या ठिकाणी या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता नवीन 200 कोटी रुपयाचा निधी सुद्धा याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, जो जुलै महिन्यामध्ये या कर्जमाफीसाठी वितरित केला जाईल आणि आता उर्वरित राहिलेले शेतकरी हे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत
समाविष्ट केले जातील. लवकरच त्याच्या संदर्भातील देखील GR निर्गमित केलं जाईल आणि त्याच्याबद्दलचे जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.